एक कांता नावाची बाई होती. असं म्हणतात की त्या बाईने जे काही केलंय ना ते फार भयानक केलं होतं. कांताच्या गावामध्ये राहत होती. त्या गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की कांता दिसायला फार सुंदर होती. नाक, डोळे, केस असे एकदम भारी, जशी एखादी स्वर्गातली अप्सरा. गावामध्ये म्हणलं तर तिच्या इतकं सुंदर कोणी नव्हतंही, आणि समोरचे काही वर्ष तिच्या इतकं सुंदर त्या गावामध्ये कोणी आलंही नाही. तर आता या कंडिशनला जी कांता होती ती वारल्या गेली होती. म्हणजे ती जिवंत नव्हती, मेलेली होती. पण तिनं जे केलं ते एवढं भयानक होतं की तिच्यामुळं गावामधले तब्बल 15 माणसं मेले. आता कांता त्याच गावामध्ये जन्मलेली होती आणि त्याच गावामध्ये तिचं लग्नसुद्धा झालेलं होतं. ज्या वेळेस कांता जन्मली होती त्यावेळेस तिच्या घरचे तिला थोडंसं तिरस्कारानं बघत होते. कारण की पहिल्या काळामध्ये ना मुलगी घरामध्ये जन्मली की कपाळाला आठी पडायच्या. त्यांना असं वाटायचं की काय यार, आता लग्न कुठं करणार, कुणाला देणार, हुंडा, खर्च, त्या सगळ्या गोष्टी तिच्या आईवडिलांच्या डोक्यांमध्ये फार जास्त प्रमाणामध्ये फिरत होत्या. पण कांता एवढी सुंदर होती की तिच्याकडे बघितल्याच्या नंतर कुणीही भारावून जाईल असं तिचं सौंदर्य होतं. त्या कारणामुळं तिच्या आईवडिलांना कुणीतरी सांगितलं की बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, कांता मोठी झाली की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी करून टाकू, आणि ते पण 0 खर्चामध्ये. तुम्ही तुमच्या मुलीला चांगल्या पद्धतीनं पाळा, म्हणजे बाळगा, सांभाळा. कांता हळूहळू मोठी होत गेली. तसं तसं तिचं जे सौंदर्य आहे ते आणखीन जास्त होत गेलं. आता ती एवढी जास्त सुंदर झाली होती की गावामधला प्रत्येक मुलगा तिच्या पाठीमागं लागला होता. प्रत्येक मुलाला असं वाटत होतं की यार एकदा तरी तिला प्राप्त करायचं, ही इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये होती. आता वयात आलेले मुलं तर मुलंच, पण त्यांच्यापेक्षा जास्त मोठाले माणसं, जे वयात आलेले मुलं नव्हते ते सुद्धा, आणि जी वयाच्या बाहेर गेलेली माणसं होती ती सुद्धा, कांताकडे बघितलं की त्यांच्यासुद्धा मनामध्ये काहीतरी विकसित इत्र यायचं की बाबा थोडंफार येतं ना तशा प्रकारचं. तर कांता ही मुलगी फार चांगली होती. तिच्या घरचे तिला चांगल्या पद्धतीने सांभाळायचे, तिला सांगायचे की चांगुलपणा काय असतो, वाईटपणा काय असतो, चांगले माणसं कोणते असतात, वाईट माणसं कोणते असतात, कोणत्या माणसांपासून वाचायला पाहिजे किंवा कोणत्या माणसांना बोलायला पाहिजे. पण आता हिचं सौंदर्य एवढं जास्त होतं की समोर चालून हिचं जे सौंदर्य आहे हेच हिचं दुश्मन होणार होतं. त्या कारणामुळं जी कांता होती ती जास्त घराच्या बाहेर निघायची नाही. आता त्याच गावामधला एक खूप मोठा शावकार नावाचा माणूस होता. म्हणजे शावकारच होता तो, त्याचं नाव दुसरं होतं, पण त्याला शावकार असं म्हणायचे. गावामधला सर्वात श्रीमंत माणूस. आता त्याला मुलगा होता आणि त्यानेच कांताच्या वडिलाला वचन दिलं होतं की तुझी कांता मोठी झाली की माझ्या मुलासोबत तिचं लग्न लावते. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की जे त्या शावकाराचा मुलगा होता तो मुलगा थोडासा डिफेक्टिव्ह होता. म्हणजे त्या मुलामध्ये जे गुणसूत्र पाहिजे होते मुलाचे ते थोडे कमी होते. त्या कारणामुळं त्याच्या मुलाचं जे नाव होतं ते थोडं गावामध्ये खराब होतं, आणि हे सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं. तर कांताच्या वडिलाला सुद्धा माहिती झालेलं होतं की बाबा तो मुलगा असा आहे आणि आपली मुलगी एवढी जास्त सुंदर आहे, तर तिथं लग्न दिल्याच्या नंतर आपल्या मुलीचं जर आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर एखाद्या गरिबाच्या घरी दिलेली पुरती. पण कांताच्या वडिलाने त्याच्या मालकाला वचन दिलं होतं की तुमच्या मुलाला आमची मुलगी देतो. आता जे कांताचे वडील होते ते त्यांच्याच कामाला होते, पण चांगल्या पदवीवर होते. म्हणजे मुनीम वगैरे असतं ना त्या प्रकारच्या पदवीवर कांताचे वडील होते, आणि त्यांना सगळी सिच्युएशन माहीत की त्याच्या मालकाचा म्हणजे शाहूकाराचा मुलगा कसा आहे, काय नाही, गावामध्ये काय चर्चा चालते. आणि जी कांता होती ती फार सुंदर होती. आता सावकार म्हणल्याच्या नंतर तिचे जे वडील असतात ते नाही म्हणू शकले नाही, पण तिच्या वडिलाला माहीत होतं की आपली मुलगी तिथं दिली की आपल्या मुलीचं अख्खं आयुष्य उजळून जाणार. त्या कारणामुळं जे ते कांताचे वडील होते ते कांताला म्हणतात की कांता तू एक काम कर, तू तुझ्या मामाच्या गावी जा आणि तिथं जा
आणि तिथं राहा. आता असं म्हणल्याच्या नंतर कांता गेली आणि जे हा कांताचा वडील आहे तो त्याच्या बायकोच्या भावाला जाऊन भेटला आणि त्याला म्हणला की बघा, आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे आणि आमच्या गावातला जो सावकार आहे तो माझ्या मुलीसोबत म्हणजे त्याच्या मुलाचं लग्न लावण्यासाठी पाठीमागं आहे. तर तुम्ही काय करा, कांताला आणि तुमच्या मुलाला सोबत जास्त टाईम घालवते आणि त्या दोघांचं मन एकमेकांमध्ये गुंतलं की त्या दोघा जणांचं आपण इकडच्या इकडंच आपण लग्न लावून ठेवूयात. आता कांता पूर्णपणे वयामध्ये आलेली होती. तिचं जे शरीर होतं ते शरीर इतकं भारी होतं की कोणी जरी पाहिलं तर त्याच्या तोंडाला लाळ सुटायची, एवढं भारी तिचं शरीर होतं. आता तिच्या मामाचा जो मुलगा होता त्याला तर ती ऑलरेडी आवडायची, म्हणजे कांता होती तिला तो नाही आवडायचा. कांताला आवडायचा तो सावकाराचा मुलगा. आता हे काय झालं माहिती आहे का, जशी जशी कांता मोठी मोठी होत गेली तसं कांताच्या मनामध्ये आणि सावकाराच्या पोराच्या मनामध्ये त्या सावकाराच्या घरच्यांनी एक भरवून दिले की तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे, दोघांचं लग्न होणार आहे, दोघांचं लग्न होणार आहे. तर कांताला तर ती गोष्ट माहिती नव्हती त्या सावकाराच्या मुलाच्या याच्यातली, पण तिच्या सावकाराच्या मुलाला कांतामध्ये तेवढा इंटरेस्ट यायचा नाही, कारण की त्याच्यामध्ये ते गुणसूत्रच नव्हते. तर कांताला हे माहिती नव्हतं आणि कांता आणि तो चांगल्या मैत्रिणी होते आणि कांताला तो मुलगा चांगला वाटायचा, आवडायचा आणि तिला असं वाटायचं की यार, सगळे गावातले मुलं मला कुत्र्यासारखं तोडून खाण्याच्या पाठीवर आहेत, पण हा एकमेव मुलगा आहे जो माझ्यासोबत चांगला राहतो, चांगला बोलतो, कधीही वाईट नजरेनं बघितलं नाही आणि मला सावकाराचा मुलगा. पण कांताला काय माहीत, त्याच्या आतले जे गुणसूत्र आहेत ते फार वेगळे आहेत आणि फार विचित्र आहेत. मग कांताच्या मामाच्या इथं आली. तिच्या मामाचा जो मुलगा आहे तो मुलगा कांतासोबत म्हणजे संबंध वाढवायचा प्रयत्न करत होता, पण कांताला ते आवडत नव्हतं. तर एका दिवशी जे कांताचे मामा असतात ते मामा म्हणतात की कांता, तुला आमच्या घरी इथं द्यायचं आहे, याच्यासोबत तुला लग्न करायचं आहे. आणि कांताला माहिती होतं की जो सावकार आहे तो मला सून बनवायच्या पाठीमागं आहे. तर एका दिवशी जे कांताचा मामा आहे त्याचा जो मुलगा आहे तो जबरदस्ती कांताच्या रूममध्ये घुसला आणि त्याची आबरू लुटायला प्रयत्न केला आणि ते अर्धवट प्रयत्न झाला सुद्धा त्याचा, म्हणजे थोडंफार कांताला फरकटलं. तर कांता त्याच्या मामाच्या घरामधून पळत बाहेर आली आणि सरळ आपल्या गावापर्यंत येईपर्यंत थांबली नाही आणि सरळ गेली ती सावकाराच्या घरामध्ये. तिथे गेल्याच्या नंतर सावकाराच्या मुलाला सांगितलं, सावकाराच्या मुलाने सावकाराला सांगितलं आणि सावकाराने तिथंच त्याच जाग्यावर कांताचं आणि त्याच्या मुलाचं लग्न लावून दिलं. आता कांता तर फार जास्त खुश होती, पण सावकाराचा मुलगा हा जास्त खुश नव्हता. हा तो बी होता की चला आपली मैत्रीण आपल्या घरामध्ये आलेली आहे, पण त्याला माहिती होतं की आपल्यामध्ये जे गुणसूत्र आहेत ते एक पुरुष म्हणून चांगले नाही आहेत. पुरुषामध्ये जे गुणसूत्र असतात ते गुणसूत्र आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याला ते समजू लागलं की आता समोरचं जे पण आयुष्य आहे ते सगळं काही आयुष्य फार खराब होणार आहे कांताचं. तर पहिल्याच रात्री कांताचा जो नवरा आहे तो तिला म्हणतो की कांता, एक गोष्ट तुला सांगायची आहे. एवढी जास्त गडबड झाली आहे ना की या गडबडीमध्ये मी ती गोष्ट तुला सांगायला प्रयत्न केला, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसणं, तुझ्या चेहऱ्यावरचा तो भाव, आनंद, या कारणामुळे मला तुला नाही जमलं सांगायला. कांता म्हणली, बोल ना, तुला काय काय प्रश्न आहे ते बोल मला, तू काय अडचण आहे का, माझ्यावर काही डाऊट वगैरे आहे का, मी तो सगळं काय क्लिअर करेन. मग तो जो म्हणला सावकाराचा मुलगा म्हणला, नाही तसं काही नाही, पण एक गोष्ट आहे की मला ना मुलींमध्ये थोडासा आवड नाही आहे. कधी कधी होते पण अशी आवड नाही आहे रेग्युलरसारखी, माझ्या मनामध्ये त्यांना इच्छा नाही आहेत. तर जी कांता आहे ती थोडीशी नाराज झाली आणि हळूवार कांता म्हणते की बघ कसं आहे, तू अख्ख्या गावामध्ये माझ्यासोबत चांगला वागलास. गावामधला दुसरा कोणताही मुलगा जर असला तर त्याने फक्त मला तोडायचाच प्रयत्न केला. तू एकमेव मुलगा असा आहेस की तू माझ्यासोबत चांगलं राहिलास. माझे दुःख, माझे सुख, माझे विचार सगळे काही तुला समजतात. तू जर माझ्या आयुष्यामध्ये अख्खं आयुष्य माझ्यासोबत राहत असेल तर तुझ्यासाठी मी ही एक गोष्ट सॅक्रिफाईस करायला कधीही तयार आहे. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, काही विषय नाही. तर आता तो जो सावकाराचा मुलगा आहे तो एवढाही म्हणजे गेलेला नव्हता.
कधीमध्ये त्याच्या अंगामध्ये सुद्धा तो गुणसूत्रही यायचा, पण कधीमध्ये. तर तेवढ्यावर कांता म्हणले की ठीक आहे बाई, मी एवढ्यावर माझं काम दाखवते आणि तुझ्यासोबत मी अख्खं आयुष्य राहते. तर त्यांचं आयुष्य सुरू झालं. बघता बघता 6-7 वर्ष झाली आणि 6-7 वर्ष होऊनसुद्धा कांताला एकही संतान प्राप्ती नव्हती झाली. तर जे सावकार होता त्याला फार टेन्शन यायला लागलं आणि तो त्याच्या मुलाला बोलायला लागला, कांताला बोलायला लागला की तुम्हाला मुलगा होत नाही. अख्ख्या गावामध्ये चर्चा उठली आहे की सावकाराच्या घरामध्ये वंशाचा दिवा येत नाही आहे, वंशाचा दिवा येत नाही आहे. तर तुम्ही काय करताय? म्हणजे मला नातू पाहिजे, मला नातू द्या. त्याशिवाय मी चांगला राहणार नाही घरामध्ये. आता कांतालाही माहीत, तिच्या नवऱ्यालाही माहीत की आपल्याला मूल का होत नाही आहे, पण जो सासरा आहे तो तर ऐकत नाही. काय करावं आणि काय नाही हे त्या दोघांनाही समजत नव्हतं, कारण की फार विचित्र कंडिशन झाली होती त्यांच्या आयुष्यामध्ये. कांता एवढी चांगली मुलगी होती की ती दुसऱ्यांचा विचारही मनामध्ये आणत नव्हती. आणि जो कांताचा नवरा होता, भलेही त्याच्यामध्ये ते गुणसूत्र नसू द्यात, पण तो एक चांगला माणूस होता आणि त्यालाही वाटायचं की बाबा आपल्या घरामध्ये असं काही नाही झालं पाहिजे. मग दोघंजण विचार करत होते. तेवढ्यात कांताची एक मैत्रीण होती, फार जिवलग मैत्रीण होती. ती तिला सगळं काही सांगायची आणि मैत्रीण अशी नव्हती की तिच्या वयाची. मैत्रीण म्हणजे अशी होती की ती म्हातारी होती. तिला नवरा नव्हता, मुलगा होता, पण तो तिच्याजवळ राहत नव्हता. अशा प्रकारची ती म्हातारी होती. आणि कांताचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस कांताने त्या म्हातारीला आपल्या जवळ बोलावून घेतलं. आणि आता जी ही मोठी प्रॉब्लेम होती, ही मोठी प्रॉब्लेम कांताने तिला शेअर केली की आजी, जर कोणाच्या जीवनामध्ये असं काही झालं तर त्यानं काय करायला पाहिजे. आता ती आजी होती, म्हातारी होती, तिला सगळं काय माहिती होतं. तिनं अंदाजा लावला की कांता, तुझ्या आयुष्यामध्ये जर चालू आहे ना, तो टेन्शन नको घेऊ. बघ, माझ्याकडं ना एक देव आहे. त्या देवाची जर तू पूजा केलीस, आराधना केलीस, तर मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकते की तुला ना संतान होईल. मग कांता म्हणली की जर चुकीचं काम न करता जर मला संतान झाली तर मी काहीही करायला तयार आहे. तर ती म्हातारी म्हणली, हो, तू काहीच कर नको, फक्त असला एक व्रत कर, एक आराधना कर. कांता म्हणली की ठीक आहे, मी करेन. पण ती म्हातारी कांताला म्हणली की बघ, मी तुला ते सगळं सांगते, पण ही गोष्ट तू कुणालाही सांगू नको आणि कुणाही देखता तू असं काही करू नको. कांता म्हणली की हो ठीक आहे, मी कुणालाही सांगत नाही आणि कुणासमोरही असलं काही करत नाही, तुम्ही फक्त मला सांग. तर ती म्हातारी एका लाल कपड्यामध्ये बांधलेली एक पोथी देते तिच्या हातामध्ये आणि त्या पोथीवर एक खारीक होती. तर कांता म्हणली की ही खारीक? ती म्हातारी म्हणली, अगं याच तर खारकेचा सगळा खेळ आहे. समोर सांगेन मी तुला काय आहे ते. ही पोथी घे आणि उद्या संध्याकाळी मी तुला एक मूर्ती आणून देईल. तर ती मूर्ती घेऊन तू तुझ्या झोपत्या खोलीमध्ये घेऊन जा आणि पलंगाच्या खाली ठेवून त्या मूर्तीची पूजा कर. पहिले तू तुझ्या नवऱ्याला विचार, असं असं आहे बाबा, करू की नको. नंतर तुझा नवरा जर हो म्हणला तर हे काम कर. यामध्ये तुमच्या दोघांचीही संमती पाहिजे. तर संध्याकाळ होते आणि कांता आपल्या नवऱ्याला विचारते की अहो, आपल्याला जर चांगल्या प्रकारे राहायचं असेल, जगायचं असेल किंवा समाजाच्या तोंड बंद करायचं असेल तर आपल्याला संतान पाहिजे. तर तिचा नवरा म्हणला की संतान पाहिजे, तुला माहिती आहे ना अडचण काय आहे ते? तर ते म्हणली, हो मला माहिती आहे अडचण काय आहे ते. तर या अडचणीवर मी एक उपाय शोधला आहे. तो म्हणला, कोणता उपाय? एक आराधना आहे, एक देवाची पूजा आहे, ती केल्याच्या नंतर मी आपोआप गर्भवती राहीन, काहीही चुकीचं न करता. तिचा नवरा म्हणला की असं कसं शक्य आहे? ती म्हणली की मला माहिती नाही, पण मला एक जणाने सांगितलेलं आहे की असं असं आहे म्हणून. तो म्हणला की काही पण नको बोलू यार, असं काही नसतं. ती म्हणली की करून बघायला काय अडचण आहे, करू ना आपण. म्हणलं की ठीक आहे, करू तर करू. आता कांता त्याची लाडकी होती, फार चांगलं दोघांचं पटायचं. मग कांता ती रात्रभर शांत जाते आणि दुसऱ्या रात्री तिची म्हातारी आहे, ती म्हातारी एका काळ्या कपड्यामध्ये एक छोटीशी मूर्ती कांताला देते. आणि रात्र झाल्याच्या नंतर कांता ती मूर्ती बाहेर काढते आणि पलंगाखाली ठेवते. मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर मूर्ती फार विचित्र होती.
फारच विचित्र. धड ती कोणता देवही दिसत नव्हती आणि कोणती देवीही नव्हती. मूर्ती अशी विचित्र होती की जणू की एखादा राक्षस म्हणावा किंवा एखादं असं की आजपर्यंत तसं कधीही ती मूर्ती पाहिली नाही, अशा प्रकारची ती मूर्ती होती. तर कांता त्या मूर्तीकडे बघून ओळखण्याचा प्रयत्न करत होती की ही मूर्ती कोण्या देवाची आहे. पण तिला ना ती मूर्ती ओळखू आली नाही की नेमकी कोण्या देवाची आहे म्हणून. कांता म्हणते की बाबा जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे सांगितलं आहे आपण ते करूयात. कांता ती मूर्ती पलंगाखाली ठेवते, दिवा लावते तिच्यासमोर, ती जी खारीक आहे ती खारीक तिच्या मूर्तीच्या समोर ठेवते आणि ती पोथी उखळते. त्या पोथीमध्ये काय आहे ते वाचायला. त्या पोथीमध्ये सगळे पानं कोरे होते. फक्त मधोमध एक पान होतं, ज्या एका पानावर एकच मंत्र लिहिलेला होता आणि शेवटच्या पानावर असं लिहिलेलं होतं की जितके या पोथीमध्ये पानं आहेत तेवढ्याच्या डबलनं ते मंत्र वाचायचं आणि ज्या वेळेस तो मंत्र वाचला त्या वेळेस एक एक पान पलटायचं आणि डबल त्याच प्रकारे दुसऱ्यांदा सुद्धा तसंच वाचायचं. म्हणजे एक पोथी 2 वेळा वाचायची, पण त्या पोथीमध्ये लिहिलेला जो एक मंत्र आहे तो मंत्र एकदा वाचायचा आणि एक पान पलटायचं, एकदा वाचायचा एक पान पलटायचं, अशा पद्धतीनं पूर्ण पोथी 2 वेळेस वाचायची. आणि ती पोथी 1-2 पानाची नव्हती, ती पोथी होती कम्प्लिटली 25 पानाची. म्हणजे 50 वेळाच तिला तो मंत्र वाचायचा होता आणि तो मंत्र फार अवघड होता. ते मंत्र समजून घ्यायला तिला पहिले 10 मिनटं लागले. खूप मोठा मंत्र होता आणि फार अवघड होता. तर जी कांता होती तिने ते मंत्र वाचला, ती पोथी वाचली, सगळं काय वाचलं. 50 वेळा झालं आणि 50 वेळा झाल्याच्या नंतर त्या मूर्तीसमोर जो तो दिवा होता ना तो अचानक विझला. विझल्याच्या नंतर कांताला कळालं नाही की हे काय झाले म्हणून. वारं काहीच नव्हतं त्या रूममध्ये. मग तो दिवा विझला कसा? मग कांता थोडीशी भिल्याच्या नंतर जी खारीक होती ती खारीक ना चमकायला लागली. आता त्या म्हातारीनं सांगितलं होतं की जेव्हा सगळी विधी होईल त्यावेळेस तुला एक हिंट भेटेल. हिंट भेटल्याच्या नंतर तुला ती खारीक खायची आहे आणि ती खारीक अर्धी तू खायची आहे आणि अर्धी तुझ्या नवऱ्याला खायला द्यायची आहे. कांता तसंच करते. ती खारीक उचलते, पहिले आपण अर्धी तोडते आणि नंतर ती अर्धी खारीक आपल्या नवऱ्याला देते खायला. नवरा खातो, सगळं काय शांत असतं, काहीच नसतं, सगळं काय टोटल. कांताला कळत नाही काय झालं काय नाही, काहीच नाही. दोघंजणं झोपी जातात. झोपी गेल्याच्या नंतर 1.5 ते 2 घंटे होतात आणि 2 घंट्याच्या नंतर जी कांताचा नवरा आहे तो कांताच्या पोटावर हात टाकतो आणि हळूवार कांताची साडी खेचायला चालू करतो. कांताला समजत नाही की हे काय आहे म्हणून. हळूवार तिचा नवरा तिचे ब्लाऊज वगैरे सगळं म्हणजे पूर्ण तिला ओपन करतो. कांता खुश होती. तिला कळालं नाही काय झालं ते, पण तिनं कधीही असा अनुभव या अगोदर घेतलेला नव्हता. आणि एखाद्या असं माणसासारखं, पूर्ण गुणसूत्र असलेल्या माणसासारखं तिचा नवरा तिच्यासोबत संभोग करत होता. कम्प्लिटली 1 ते 1.5 तास तो तिच्यासोबत संभोग करतो. कांता पूर्णपणे संतुष्ट होतो, तोही संतुष्ट होतो आणि बाजूला जाऊन झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर कांता एवढी जास्त खुश होती की कांताला तो आनंद भेटला होता जो तिने या अगोदर कधीही भोगला नव्हता. ती रात्र जाते. ती रात्र गेल्याच्या नंतर कांता तिच्या नवऱ्याला विचारते की काल संध्याकाळी तुम्ही लय भारी म्हणजे वागले माझ्यासोबत. तिचा नवरा हसला आणि तिथून निघून गेला. परत दुसऱ्या दिवशी कांताने सेम तशाच प्रकारे पूजा केली. परत दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याने सेम तसंच केलं. सेम कांताने तब्बल महिनाभर ही प्रक्रिया केली. दररोज कांता आणि तिचा नवरा संभोग करायचे आणि कांताला ते इतकं चांगलं वाटायचं की ती प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री ते करायला तत्पर झाली. बघता 2 ते 3 महिने झाले. 3 महिने लगातार कांता ती प्रक्रिया करत राहिली. पण ते म्हणतात ना की माणसाचं कसं असतं ना, एखाद्या वेळी साहजिक आहे, 2 वेळी साहजिक आहे, पण नंतर कधी ना कधीतरी मन उतरतं. मग कांता शांत झाली. शांत झाल्याच्या नंतर तिनं मदत ते करणं सोडून दिलं. आता ती पूजा करणं सोडली की तिचा नवरा चुपचाप झोपी जायचा, काही करायचं नाही. मग तिनं ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला सांगितली 3 महिन्याच्या नंतर.
तिची मैत्रिणीला सांगितल्याच्या नंतर तिची मैत्रीण एकसारखे कांताकडे बघायला लागली की हे या पोरीनं काय केलंय. मग तिची मैत्रीण म्हणते की यार लई मजा येत होती, आज संध्याकाळी पुन्हा मी करते. तिची मैत्रीण ती म्हातारी तिला म्हणली की नाही कांता, हे फार चुकीचं करतेस तू. मी फक्त एकदा पूजा करायला सांगितली होती त्याला, तू तब्बल 3 महिने पूजा केलीस. तुला माहिती आहे तू काय केलंयस? प्रत्येक दिवशी जे तू संभोग करत होती ते प्रत्येक संभोग एका मुलाचं प्रतीक आहे. म्हणजे प्रत्येक संभोगाला तुझ्या पोटामध्ये एका मुलाचं वीर्य जात आहे. म्हणजे एक मुलगा किंवा एक मुलगी, एक संतान प्रत्येक संभोगातून तुला प्राप्त आहे. आणि तू लगातार 3 महिने संभोग करून घेतलायस आणि 3 महिने संभोगामध्ये तुझ्या पोटामध्ये एकही संतान राहिलेली नाही आहे. याचा अर्थ आता जे समोर तू आता संभोग तुझा थांबवणार आहेस त्यावेळेस या 3 महिन्याचे जे गुणसूत्र आहेत ना ते सगळे एका जाग्यावर होणार आणि त्या जाग्यावर झाल्याच्या नंतर त्याच्यामधून एक संतान प्राप्त तुला होणार. आता तो कसा असेल काय असेल तुझं तुला माहीत, पण असं होईल. आता तू ते करू नकोस. भलेही त्याच्यामध्ये आनंदच जास्त आहे पण ते फार चुकीचं आहे, डेंजरस बी आहे. फक्त एकदाच पूजा करायची होती, तू ती पूजा 3 महिने केलीस, फार चुकीची गोष्ट केलीस. आता तुम्ही विचार करत असाल की ठीक आहे, एकदा पूजा केल्याच्या नंतर तिने ती मूर्ती का वापस घेतली नाही. तर तो नियम होता, ज्या वेळेस तुम्ही ती मूर्ती करून संतान प्राप्त करता त्याच्यानंतर जेव्हा एखाद्या स्त्रीला गरज असेल संतान प्राप्तीची तेव्हाच तुम्ही ती मूर्ती त्या स्त्रीला देऊ शकता. आणि एकदा का तुम्ही ती मूर्ती त्या स्त्रीला दिली की ती मूर्ती परत नाही घेऊ शकत. तर तशा प्रकारे जी म्हातारी होती हिलाही त्याच प्रकारे संतान प्राप्ती झाली होती. तर नंतर जेव्हा कांताला गरज होती त्यावेळेस या म्हातारीने ती मूर्ती कांताला दिली. आता ती मूर्ती ही वापसही घेऊ शकत नव्हती, पण हिला एक चुकी झाली की कांताला सांगायचं होतं की ही प्रक्रिया एकदाच कर म्हणून, आणि त्याच्यानंतर केल्याच्या नंतर काय परिणाम होतील हे सुद्धा तिने तिला सांगितलं नव्हतं. तर कांताला ते सगळं काय माहिती नव्हतं. कांताने ते सगळं काही केलं, पण कांताला एवढी जास्त लत लागली होती की ती पूर्णपणे म्हणजे त्याच्यात भारावून गेली. ती म्हातारी तिला धावली, तू असं का केलंस, असं का केलंस. तरी पण कांताने ऐकलं नाही. कांताने त्या रात्री परत प्रक्रिया केली. नॉर्मली माणसाचं कसं आहे ना, एकदा केलं, 2दा झालं, 3दा झालं म्हणजे माणूस थोडंसं असं दूर किंवा कमी होत जातं. पण ती प्रक्रिया केल्याच्या नंतर कांताला जसं पाहिजे तसं तिला संभोग भेटत होता. आणि तिला इतका जास्त भेटत होता की तिचं पोट भरून असं उरत होतं. त्या कारणामुळं कांता दम खातच नव्हती. तिनं लगातार 1 वर्ष तसं केलं. जेव्हा तिचा जीव थकला त्यावेळेस तिनं ते थांबवलं आणि 15 दिवसाचा गॅप पडला. जसा 15 दिवसाचा गॅप पडला तसं समजलं की कांता आता गर्भवती आहे. सगळ्याकडं खुशीचा माहोल होता. कांता पण खुश होती, तिचा नवरा पण खुश होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. बघता बघता 9 महिने झाले. 9 महिन्याच्या नंतर तो दिवस आला ज्या दिवशी कांताच्या पोटामधून तो मुलगा बाहेर येणार होता, जो मुलगा या पूजेच्या माध्यमातून तिच्या पोटामध्ये राहिला होता. पण तिला माहिती नव्हतं की तो नेमका असेल तरी कसा. तिच्या पोटामधून एक मुलगा बाहेर येतो, छोटासा. आणि त्या मुलाला पाहिल्याच्या नंतर कांताचा जो सासरा असतो त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो. कांताच्या परिवारामधले बाकीचे लोक जेव्हा त्या मुलाला बघतात त्यावेळेस प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला घाम सुटतो. कारण की तो मुलगा फारच भयानक होता. तो मुलगा असा दिसत होता जणू की एखादा राक्षस. त्याच्या त्वचेचा जो रंग होता तो लाल भडक होता. नॉर्मली माणसाच्या अंगाचा रंग कसा असतो, काळा असतो, पांढरा असतो, गव्हाळ असतो. त्याच्या शरीराचा रंग पूर्ण लाल होता. पूर्णपणे भिलेली माणसं. सगळेजण भितात. सगळ्यांना कळत नाही की हे काय झालंय आणि हे कसं झालंय. फार विचित्र, फार वेगळं. आणि तो मुलगा झाल्यानं हसायला लागतो, रडायला नाही. नॉर्मली मुलगा झाल्या रडतो, पण तो रडत नव्हता, तो हसत होता. बघता बघता कांताही पूर्णपणे कन्फ्यूज झाले की हे काय झालंय. सगळ्यांना कळत नव्हतं की हे झालं तरी काय. त्या डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 1 महिना जातो.
1 महिन्याच्या नंतर तो जो मुलगा आहे त्याची जी वाढ आहे ती एवढ्या जोरात होत असते की दुसरेचे 1 महिन्यातले मुलं होते त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा मोठा दिसायला लागला. आणि बघता बघता तो मोठा झाला आणि तो जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्याचं शरीर फार विचित्र होत गेलं, जणू एखादा राक्षसच. आणि तो एवढा मोठा झाला की त्याचे दात वगैरे फुटले 1 वर्षाच्या आत. आणि तो त्याच्या घरामधल्या नौकरांना मारायला लागला, बोलायला लागला. म्हणजे असं की तो फार विचित्र पद्धतीने, फार वेगळ्या एक तर त्याच्या शरीराचा रंग पूर्णपणे लाल, तो वागायला बोलायला फार विचित्र. काही दिवस जातात. काही दिवस गेल्याच्या नंतर कांता त्याच्या रूममध्ये झोपलेली असते. तिच्या शेजारी तिचा नवरा झोपलेला असतो आणि मध्यरात्री कांताच्या कानावर एक आवाज येतो. आवाज आल्याच्या नंतर कांता उठते आणि बघते तर समोर तिच्या रूममध्ये तिच्या बेडच्या समोर तिचा मुलगा उभा असलेला दिसतो आणि तो मुलगा पूर्णपणे निर्वस्त्र असतो, पूर्णपणे निर्वस्त्र. कांता भीते, जोरात ओरडते. तिचा नवरा उठतो आणि बघतो तर समोर त्यांचा मुलगा उभा. तिचा नवरा त्याला म्हणतो की जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोपी जा, पण तो जात नाही. तो पूर्णपणे एका जागेवर उभा असतो. तो कांताच्या नवऱ्याला म्हणतो, तुला काय वाटतंय, ही तुझी आहे? नाही, ही माझी आहे. तुझ्या शरीरामध्ये वास करू करू मी कंटाळलो होतो, म्हणून हिच्याच शरीरातून मी बाहेर आलो आणि आता मला हिचं शरीर पाहिजे. मला भूक लागली आहे, फार दिवस झाले, मलाचं मन शांत झालेलं नाही आहे. आता कांता पूर्णपणे कन्फ्यूज की हा काय प्रकार आहे. कांता भियायला लागली, तिला घाम सुटायला लागला, तिच्या नवऱ्याला घाम सुटायला लागला. तर तो म्हणायला लागला की तू का भीतीयस, तू का इतकी घामाजोकळी झाली आहेस? एरी तर 1 वर्ष झाले मला पूजा करू बोलवत होतीस, तेव्हा तुला फार चांगलं वाटत होतं, आणि आता मी साक्षात आलोय तुझ्या समोर तर तू अशी करतीयस. कांताचा नवरा ओरडायला लागला, घरातल्या नोकरांना हाक मारायला लागला. तेवढ्यात तिचा मुलगा म्हणतो की गप्प बैस, घरात कुणीही बोलणार नाही, कारण की सगळे मेलेले आहेत. सगळे शांत होतं. कांताच्या नवऱ्याला फार भीती वाटते. तो पहिले कांताच्या नवऱ्यापाशी जातो आणि त्याच्या मानेचा तो गळा दाबून त्याला जीव मारतो आणि एका कोपऱ्यामध्ये फेकतो. पलंगावर आता फक्त कांताच राहिलेली असते आणि तो राक्षस मुलगा कांताच्या शरीरावरचे कपडे सगळे फाडतो आणि तिच्यासोबत संभोग करायला सुरुवात करतो. कांता ओरडते, रडते, चिरकते, पण तिचा आवाज कोणीही ऐकत नाही. तो तिला तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत तिचा जीव तिच्या शरीरामधून जात नाही. एकदा तिचा जीव जातो शरीरामधून की तिच्या शरीराला तो खायला चालू करतो आणि बघता बघता तो तिची अर्धी मान खातो. तेवढ्यात त्यांच्या घरामध्ये एक माणूस येतो आणि तो आल्याच्या नंतर बघतो तर हा तिच्या शरीरावर पूर्णपणे निर्वस्त्र बसलेला, कांताचं पूर्ण शरीर निर्वस्त्र पडलेलं आणि त्या तिच्या मान खातोय. हे पाहिल्याच्या नंतर जो माणूस घरामध्ये आला होता तो चुपचाप घराच्या बाहेर निघून जातो, कारण की तो एक नॉर्मल माणूस नव्हता, तो एक चोर होता. बाहेर जातो आणि गावकऱ्यांना सांगतो की असं असं झालंय. गावकरी येतात, आता पूर्ण घराला असं घेरतात. आता त्या राक्षस मुलाला समजतं की गावकरी घराच्या बाहेर आलेले आहेत. तो कावरा बावरा होतो, कारण की एकासोबत एवढी माणसं त्यानं कधीच बघितले नव्हते. सगळ्यांच्या हातामध्ये मशाली होत्या आणि सगळेजण खूप रागामध्ये होते. यानं प्रयत्न केला होता की सगळ्यांना भीती घालायची, सगळ्यांना पळवून लावायचं, कारण की याच्यापाशी ताकद होती पण पूर्णपणे विकसित नव्हती, कारण की शरीर कमजोर होतं त्याचं. आता गावकऱ्यांनी बघितलं घरामध्ये डोकावू, त्यांना समजलं की काहीतरी फार विचित्र प्रकार आहे. जो कांताचा नवरा आहे तो एकीकडे पडलेला, कांताचं मृत शरीर पूर्णपणे निर्वस्त्र पलंगावर पडलेलं. त्याच्या घरामध्ये जितके पण नोकर काम करणारे होते ते सगळे आजूबाजूला पडलेले, सगळं रक्त बंबाळ, पूर्ण घर रक्ताने लाल झालेलं होतं. सगळ्या गावकऱ्यांना समजलं की तर काय प्रकार झालेला आहे आणि सगळ्यांना माहिती होतं की याच मुलाने हे सगळं केलेलं आहे. ज्यावेळेस तो मुलगा जन्मला होता त्यावेळेस कांताच्या सासऱ्याला हार्ट अटॅक येऊन तो मेला होता आणि कांताचा जे पण परिवार होता त्यांनी सांगितलं होतं कांताला की याला मारून टाक, हा राक्षस आहे. पूर्ण गावकरी पण असे म्हणले होते की हा राक्षस आहे, याला मारून टाका, नाहीतर तुम्ही आमचं गाव सोडून जा.
पण कांताने त्याला मारून टाकतो असं बोलून, खोटं बोलून त्याला घरातच कोंडून ठेवलं होतं. कारण की आई होती ना ती, तिच्या पोटामधून तो राक्षस जन्मला होता. तर हे सगळं काय प्रकार होता. मग गावकऱ्यांनी पूर्ण निर्णय घेतला की आता आपण काय करायचं, पूर्ण घरासकट यालाही जाळून टाकायचं. सगळे गावकरी सगळीकडून झाले. सगळ्यांनी राखेला आणलं, त्या घरावर टाकलं आणि त्या घराला आग लावली. बघता बघता त्या घराने आग मोठी करून घेतली आणि स्वतःला त्या आगीच्या स्वाधीन करून टाकलं. आणि बघता बघता ते एवढं मोठं घर राख झालं. सगळं झाल्याच्या नंतर तिथं फक्त राखोडा उरला. कुणाला माहिती नाही की तो कुठं गेला, काय झालं, काय नाही. त्याचं जे शरीर आहे, त्याचा जो सापळा आहे, तो सापळा देखील तिथं सापडला नाही. जेवढे पण लोक होते, जितके पण तिथं मारले गेलेले होते, त्या सगळ्यांचे हाडकं सापडले. म्हणजे एक अंदाजा लावला की हाडकं वगैरे आहेत त्यांचे. पण याचं काहीच सापडलं नाही, काहीच नाही. याचं एक निशाणीसुद्धा सापडली नाही. त्या सगळ्या माणसाचं सापडलं, सोनं सापडलं, चांदी सापडली, किंवा एखादा दुसरा धातू असेल तो धातू सापडला. पण याचं काहीच सापडलं नाही. तो कुठं गायब झाला की त्या आगीमध्ये पूर्ण सामावून गेला हे कुणाला काहीही माहिती नव्हतं. आणि तेव्हापासून त्या गावामध्ये त्या घराकडे कुणी बघत सुद्धा नाही. आणि आता सुद्धा काही लोक त्या गावामधले असे आहेत की असे म्हणतात की जर अमावस्या आणि पौर्णिमेची रात्र असेल आणि त्या रात्री जर गावामध्ये कुणी संभोग केलेला असेल आणि बिन आंघोळीचा तो घराच्या बाहेर जरी आला नुसता, तरी सुद्धा त्याला तो राक्षस दिसतो. आणि तो राक्षस त्याला म्हणतो की मला तुझ्या घरामध्ये येऊ दे आणि तुझ्या घरातल्या स्त्रीसोबत संभोग करू दे, नाहीतर मी तुला जीव मारतो. तर मंडळी, ही होती आपली आजची स्टोरी फार दिवसाच्या नंतर आलेली आहे. स्टोरी थोडी वल्गर आहे. स्टोरीमध्ये थोडंसं 18+ आहे. त्या कारणामुळे ही स्टोरी लहान मुलांना दाखवू नका किंवा लहान मुलींना दाखवू नका. जे वयातले माणसं आहेत, बुजुर्ग आहेत, त्यांनी बघितलं तर काही विषय नाही. तर ही स्टोरी आपली आजची इथं संपत्ती आहे. स्टोरी जर चांगली वाटली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की स्टोरी कशी वाटली. आणि हां, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की स्टोरी खरी असो किंवा खोटी असो, फक्त मनोरंजन म्हणूनच बघितलं पाहिजे. तर मी जे स्टोरी सांगितलेली आहे हिलासुद्धा मनोरंजन म्हणूनच बघा. तुमच्या जीवनावर काहीही परिणाम झाला नाही पाहिजे.